ठाकरे बंधूंची आज मुंबईतील ग्रँड हयात इथं संयुक्त मुलाखत घेण्यात आली। खासदार संजय राऊत आणि अभिनेते त्याचबरोबर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली आहे। ठाकरे बंधूंच्या राजकीय कारकिर्दीतली पहिलीच संयुक्त मुलाखत आहे। दरम्यान ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या मुलाखतीला इव्हेंट आणि एंटरटेनमेंट शो म्हणत टीका केली आहे। पाहूयात। ठाकरे बंधूंची पहिल्यांदाच संयुक्त मुलाखत। आम्ही असं ठरवलंय की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातच त्यांच्याशी चर्चा करावी। फार काही सिरियस त्या मुलाखतीचे कोणी घेत नाही। लोक त्याची उत्सुकता लोकांची संपलेली आहे। तुमचा एंटरटेनमेंट शो महाराष्ट्र बघायला इच्छुक आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न पाहिलेलं चित्र आता पाहायला मिळणार आहे, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच संयुक्त मुलाखत घेण्यात आली आहे। कारण शिवसेनेत असताना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र अनेकदा एका मंचावर पाहायला मिळाले। मनसेची स्थापना झाल्यानंतर जवळपास 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। मात्र मनोमिलनानंतर आता दोन्ही ठाकरेंची संयुक्त मुलाखत संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतली। आम्ही असं ठरवलंय की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातच त्यांच्याशी चर्चा करावी। बाकी राजकारणाचे प्रश्न विचारायला भरपूर वेळ आहे नंतर, पण मुंबईसह महाराष्ट्रातल्या लोकांना काय हवं आहे आणि तुम्ही काय देणार आहात, आपण काय देणार आहात, या संदर्भात सकारात्मक आणि विधायक चर्चा या मुलाखतीतून यावी अशी माझी आणि माझ्याबरोबर जे मुलाखत घेणार आहेत महेश मांजरेकर त्यांची भूमिका आहे। ठाकरे बंधूची मुलाखत मी परवाच सांगितलं की त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल, त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल, दोघंही एकामेकाला उत्तर देतील। तिसरं काहीच त्या मुलाखतीत नाही आहे। त्यामुळं फार काही सिरियस त्या मुलाखतीचे कोणी घेत नाही। लोक त्याची उत्सुकता लोकांची संपलेली आहे। ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता मात्र लोकात नाही आहे। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर भाजप नेत्यांनी टीका केली। ठाकरेंच्या मुलाखतीला आशिष शेलारांनी इव्हेंट म्हटलं, तर नवनाथ बन यांनी थेट एंटरटेनमेंट शो म्हणत ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर हल्लाबोल केला। प्रयत्न करायला काय अडचण आहे? केवळ इव्हेंट आणि इव्हेंटवरनं मतं मिळवणं याच्यावर या दोघांचं काम चालू आहे। आणि महायुतीचं काम जमिनीवर, रस्त्यावर, लोकांबरोबर संवाद संपर्कातून चालू आहे आणि इव्हेंटमधून मतं मिळतात हा त्यांचा गैरसमज आहे। तुम्ही आपली टिमकी वाजवत बसा। तुमचा एंटरटेनमेंट शो महाराष्ट्र बघायला इच्छुक आहे। तुमचा एंटरटेनमेंट शो नक्की बघतील। मतदान मात्र भारतीय जनता पार्टीला होईल। संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली ठाकरेंची संयुक्त मुलाखत ही मुलाखत राजकीय नसून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात असल्याचं राऊतांनी म्हटलंय। वचननाम्यातून मुंबईच्या जनतेला दिलेल्या आश्वासनानंतर आता मुलाखतीमधनं ठाकरे बंधू त्यांच्या विकासाचं व्हिजन शुक्रवारी जनतेच्या समोर मांडणार आहेत।